फेसबुक प्रेम. शर्माजी हे 65 वर्षांचे होते. त्यांची फेसबुकवर एका सुंदर महिलेशी मैत्री झाली. गुड मॉर्निंग, छान चित्र, वा इनबॉक्समध्येही काही गोष्टी येऊ लागल्या. शर्माजी खुश होऊ लागले. फेसबुकवर रोज इकडून तिकडे फुले पाठवत एक दिवस त्यांचं मन झाले. महिलेने इनबॉक्समध्ये नंबर मागितला. मग आता काय, थेट व्हॉट्सअप सुरू झाले. सरांनी रोमॅन्टिक मेसेज पाठवायला सुरुवात केली. अहो, फेसबुकवरच्या महिलेला तुमची पोस्ट आवडली तर तुम्ही स्वतःला शाहरुख खानचा अवतार समजता, आणि या वयात फ्रेंड रिक्वेस्ट आली तर काय बोलावे. बरं, एके दिवशी बाईंनी बोलावले घरी. या लवकर, माझा नवरा बाहेर गेला आहे. सर विजेच्या वेगाने पोहोचले. चर्चा सुरू होण्यापूर्वीच शर्माजींनी विचारले, तुमचा नवरा आला तर? ती बाई म्हणाली, नाही येणार, आणि आला तर तू कार्पेट साफ कर. थोड्या वेळाने तो निघून जाईल. नाहीतर टेबल पंखे साफ करत राहा. एवढ्यातच दारावरची बेल वाजली. तिचा नवरा आला. शर्माजी घाबरले. रुमाल काढून टेबल साफ करू लागले. महिलेने झाडू, डस्टर, वायपर आणले आणि साफसफाई करण्यास सुरुवात केली. चला साफ करूया. नवऱ्याने विचारले, कोण आहे हा? बायको बोलली, साफसफाईसाठी हाऊसकीपिंग कंपनीने पाठवले आहे. स्वच्छता चालू होती. जुन्या कपात शर्माजींनाही चहा मिळाला. पंखे, खिडक्या, गालीचे इत्यादी साफ केल्यावर हरलेले शर्माजी म्हणाले, चला जातो मॅडम. कारण नवरा काय जाण्याचं नाव घेत नव्हता. मॅडम बोलल्या, ठीक आहे. नवरा म्हणाला, तुला किती पैसे द्यावे लागतील? बायको हसत बोलली, त्यांच्या कंपनीत आगाऊ रक्कम जमा केली आहे. शर्माजी निघाल्याबरोबर त्यांचे मित्र भटनागर भेटले. ते म्हणाले, शर्माजी, साफसफाई झाली वाटतं. मागच्या वर्षी मी सुद्धा केली होती. आत्ता मात्र शर्माजींनी फेसबुकपासून लांबच राहतात. दिवाळी जवळ आली की काळजी घ्या, किंवा मग रुमालाने साफसफाई करायला तयार राहा.